पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर मोहिमेतून चोख प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानचे कंबरडे मोडणाऱ्या भारतीय सैन्य दलाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी 14 मे 2025 ला सायंकाळी मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. ही तिरंगा रॅली भारतीय सैन्य दलाने सीमेवर दाखविलेल्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. भारताच्या हद्दीत घुसून आपल्या भगिनींचे सिंदूर पुसून टाकणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादाला ऑपरेशन सिंदूरद्वारे चोख प्रत्युत्तर देऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला. हे ऑपरेशन यशस्वी करणारे भारतीय जवान आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर अभिनंदनही यावेळी करण्यात आले. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला कळून चुकले असेल की भारत आता आतंकवादी हल्ले सहन करणार नाही. घरात घुसून जशास तसे उत्तर देणार, खून का बदला खून आणि गोळीचे उत्तर मिसाईलने देणार, हे पंतप्रधान मोदीजी यांनी दाखवून दिले. ही वेळ राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची असल्याचे या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निक्षून सांगितले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गीतकार मनोज मुंशीर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे तसेच तिन्ही सैन्य दलातील माजी सैनिक तसेच सहकारी मंत्री आणि असंख्य देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.